Okay, good morning, all of you. Good morning, sir. Good morning. ओके, तर काल आपण डायरेक्टली पेज कॅल्क्युलेशनला स्टार्ट केलं होतं. त्यामध्ये कोणकोणतं पार्ट इम्पॉर्टंट हे सगळं मी सांगितलं होतं. फक्त डायबेसिक जर ऍसिड आलं तर त्यामध्ये आपण काय करायला लागतं सांगितलं, रेशो फक्त चेंज करा. ओके, तर आज आपण पुढची एक्झाम्पल स्टार्ट करतोय. ओके, ठीक आहे. पुढच्या पण क्वेश्चन स्टार्ट करूयात. क्वेश्चन नंबर 3. याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे 2 × 10⁻⁻6 मोलर HNO3. मग याच्यामध्ये H+ आयनचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते डायरेक्टली तेवढंच येणार, कारण HNO3 मध्ये 1 मोल H+ आहे, तर याच्यात जेवढं त्याचं कॉन्सन्ट्रेशन ऍसिडचं असेल तेवढंच H+ असेल. 2 × 10⁻⁶. 2 × 10⁻⁶. हॅलो मुलांना केले की सेंड, कालच सेंड केलं सगळ्यांना. ओके, तर यावरनं पेज कॅल्क्युलेशन मला करता येतं. 6 - log to the base 10 2, 5.7. ठीक आहे. पॉईंट नंबर 4. H2 आपण काल पाहिलं होतं. आता त्याच्यामध्ये ठीक, हे जर सॉल्व्ह करून दाखव रे मला. Yes, tell me the answer of this. आणि पुढचा क्वेश्चन आहे की 10.05 ग्रॅम of HCl4 is dissolved in 100 liter of water. दोन सॉल्व्ह करा, सांगा पटकन आन्सर काय.
ठीक आहे, पहिलं सांगा आन्सर मला. सर 4 हम्म. तर बघ, ऍक्च्युली तर तुम्हाला नॉर्मॅलिटी दिलेली आहे, नॉर्मॅलिटी तुम्हाला मोलॅरिटी करायला लागली आणि त्यासाठी आपल्याकडं कन्व्हर्जन आहे. नॉर्मॅलिटी इज इक्वल टू व्हॅलन्सी आणि किंवा एन फॅक्टर इंटू मोलॅरिटी. एन फॅक्टर इंटू मोलॅरिटी, एन फॅक्टर इंटू मोलॅरिटी. तर याचा अर्थ एन फॅक्टर या ठिकाणी H2 सुपरसाठी 2 आहे इंटू मोलॅरिटी इज इक्वल टू नॉर्मॅलिटी. देअरफॉर मोलॅरिटी इज इक्वल टू N/2. हे आपल्या या ठिकाणी घ्यायला लागेल. मग याचा अर्थ H2 सुपरचं जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे दॅट विल बी इक्वल टू 10⁻⁵ डिवाइड बाय 2 हे मोलर झालं. सो दिस इज द कॉन्सन्ट्रेशन H2 सुपर. आता त्याच्यानंतर H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन जेवढे H2 सुपर असेल त्याचे डबल असेल. म्हणजे याचा अर्थ H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू 2 इंटू 10⁻⁵ डिवाइड बाय 2. 2 and 2 will get cancelled. Then this pH will be 5. And the concentration of OH minus, that will be equal to 10⁻⁻14 divided by Kw. आपल्याला -5 10⁻⁹ म्हणजे असं तर POH इज इक्वल टू 9. दोघांची ऍडिशन 14 झाली पाहिजे. ठीक आहे, फक्त एक लक्षात घ्या की ज्यावेळी नॉर्मॅलिटी दिली जाते त्यावेळी हा फॉर्म्युला यूज करणं गरजेचं आहे. कारण सगळं जे पीएच कॅल्क्युलेशन वगैरे आपण जे करतो दॅट इज टोटली बेस्ड ऑन दिस फॉर्म्युला. एन फॅक्टर इंटू मोलॅरिटी, आणि मोलॅरिटी काढल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही, याकडे लक्ष द्या. त्यामुळे मी काय केलेलं नाही, नॉर्मॅलिटीचं फक्त मोलॅरिटीमध्ये कन्व्हर्जन केलं आणि कन्व्हर्जन करून H प्लस काढलं. कारण H प्लस काय कसं काढलं की जेवढं ऍसिड दिलं असेल आपल्याला त्याचे डबल H प्लस असतो H2 सोबतला. मग ती ह्या व्हॅल्यूचे मी डबल केलं. pH 5 आणि OH मायनस इज इक्वल टू 10⁻⁹. सो POH इज इक्वल टू 9. निगेटिव्ह पॉवर ऑफ द 10 त्याला आपण घेतो. ओके, आता इथं HCl4 जे आहे त्याचे ग्रॅम दिले, तुम्हाला मोलॅरिटी मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे. व्हॉल्यूम इन लिटर आहे. मग मोलॅरिटी आपली काय सांगते, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन द लिटर. व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. मग इथं 10.05. HCl4 चं मोलर मास काढायला की तिथं बघ, व्हॉट इज द मोलर मास ऑफ HCl4? 64 plus 36.5, 100.05 येतं ना. सर 101.5. हा बरोबर, 101.5 येतं का 100.05 येतं? So, 100.5 येतं का?
डिवाइड बाय 100 म्हणजे अप्रॉक्सिमेटली याला 10⁻³ पकडत, याला पण 10 आपण अप्रॉक्सिमेटली कन्सिडर करता येईल. मग याचा अर्थ साधारणतः अप्रॉक्सिमेटली हे 10⁻³ मोलर येणार. सो H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू 10⁻³ मोलर. आणि मग OH मायनस जो आहे तो -14 11 10⁻11. तर याचा अर्थ pH इज इक्वल टू निगेटिव्ह पॉवर ऑफ द 10 दॅट इज 3 and pH is equal to negative power of the 10 that is 11. ठीक, स्क्रीनशॉट काढून घ्या, लगेच पुढच्या पॉइंटला जातो तुम्ही. ही अशा गोष्टींची प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे बघा. हे पीएच स्टार्टिंगचे कॅल्क्युलेशन आहे, बेसिक कॅल्क्युलेशन आहे. पीएच कॅल्क्युलेशन स्टार्ट केलं पण त्यातलं सगळं आपण ते मोलरिटीच्या बेसिसवरती करतो आणि डायल्यूट सोल्युशन कन्सिडर करतो आपण केमिकल चॅप्टर मध्ये, हे लक्षात घ्या. चला नेक्स्ट स्लाइडवर जातो मी. ओके, तर काही क्वेश्चन्स बघा आता. 1.26 मिलीग्रॅम of HNO3 is dissolved in 4 liter of water. हे सॉल्व करा, सांगा मला, कॅल्क्युलेशन करून सांगा, ऍपल म्हटले सांगा किती येईल. आणि कॅल्क्युलेशन होईल असं मी दिलेलं आहे. यू ट्राय इट अँड टेल मी द व्हॅल्यूज ऑफ पीएच अँड पीओएच बोथ. आणि क्वेश्चन नंबर 7 पण तुम्हाला देतो मी. सांगा 6 आन्सर घेते तर. करेक्ट आन्सर साक्षी.
ओके, तर पहिल्यांदा बाळांनो तुम्ही HNO3 चं या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन फाइंड आउट करायचं आहे. द कॉन्सन्ट्रेशन ऑफ HNO3. ते म्हणजे आपण मोलॅरिटी काढतो. पीएच चॅप्टर मध्ये सगळं आपण जे कॉन्सन्ट्रेशन काढतो दॅट इज टोटली मोलॅरिटी. हे डोक्यात घ्या. येस, करेक्ट. ठीक आहे, बघा आता हे 1.26 जे आहे ते मिलीग्रॅमचं बाळांनो ग्रॅम करायला लागेल 10⁻³ आणि HNO3 जे आहे ना ते मोलर मास 63 आहे. HNO3 ची काही मोलर मास आहे ते 63 आहे आणि 4 लिटर ऑफ वॉटर आहे. ठीक आहे, बघ तर 63 डबल येणार 126, त्या डबल एक्झॅक्टली म्हणजे हे या ठिकाणी कट होणार 2 टाइम्स दॅट इज 126 म्हणजे ते इथं 10⁻⁵ येणार. 2 × 10⁻⁵ डिवाइड बाय 4 म्हणजे 0.5 × 10⁻⁵ म्हणजे लगभग 5 × 10⁻⁶. HNO3 मध्ये जेवढे कॉन्सन्ट्रेशन आहे तेवढंच H+ तयार होतं. म्हणजे याचा अर्थ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन्स इज इक्वल टू 5 × 10⁻⁶. pH इज इक्वल टू 6 - log⁵ log⁵ जे आहे तुमचं ते 0.7 आहे. 0.7 म्हणजे 6 - 0.7 5.3 आणि याच्यावरनं OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन काढता येतं 10⁻⁴ डिवाइड बाय H+ किती आपलं 5 × 10⁻⁶ आहे. मग 5 म्हणजे 0.2 आहे इंटू 10⁻⁸ म्हणजे साधारणतः 2 × 10⁻⁹. याच्यावरनं जर आपण POH जर काढला तर 9 - log⁻², म्हणजे हे येणार 8.7 आणि हे 5.3. चेक करा. 10⁻⁵ नॉर्मल H3. हे दोन्ही पण सॉल्व्ह करा म्हणून. ह्याचा पहिल्याच आन्सर किती काढला जाता. What is the answer of first? पहिल्याचा आन्सर येणार 3 × 10⁻⁵ मोल. कारण 1 मोल डिस्ट्रीब्यूट झालं की 3 मोल H+ तयार होतात. तर दिलेलं कॉन्सन्ट्रेशन आहे 10⁻⁵. हे H2 सारखं आहे बघा. जेवढं दिलं ते ट्रिपल ते डिस्ट्रीब्यूट होतं. ते ट्रिपल ते डिस्ट्रीब्यूट होतं. त्यावर pH काढता येतो 5 - log⁻³ ठीक आहे. log3 ची व्हॅल्यू किती आहे 0.48 आहे ना. हो सर. म्हणजे आन्सर किती येणार 4.52 येणार ना. आन्सर किती येणार 4.52. POH काढा. POH काढा 10⁻⁴ म्हणजे 0.33 10⁻⁹ म्हणजे 3 × 10⁻⁻10. हे झालं तुमचं OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन 10 - log�3 येणार ते 10 - log�3 येणार.
10 मायनस लॉग 3 येणार तुमचं ते 0.48, म्हणजे हे पण तुमचं आन्सर या ठिकाणी येणार आहे 9.52. ठीक आहे. आता याचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी पुन्हा मागाशी म्हटलं होतं की नॉर्मॅलिटी इज इक्वल टू n फॅक्टर इंटू मोलॅरिटी, हे आपण यूज करायचं. मग मोलॅरिटी इज इक्वल टू 10⁻⁵, याचा जो n फॅक्टर जो असेल 3 असेल. मग H प्लस आयन काय करणार, जेवढा ऍसिड ब्रेक होणार ते 3 पट H प्लस तयार होणार तुमचा, त्या 3 टाइम्स. मग हा खालचा 3 आणि तो वरचा 3 कॅन्सल आउटच होणार आहे नंतर. मग H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन येतं 10⁻⁵. याच्यावरनं pH येतं, pH इज इक्वल टू 5. हे फक्त या एक्झाम्पल कडे लक्ष द्यायचं. नॉर्मॅलिटी जेव्हा देतात आणि डायबेसिक आणि ट्रायबेसिकला फक्त लक्ष द्यायचं, त्यावेळी कसं करायचं स्क्रीनशॉट काढून घ्या. पुढच्या क्वेश्चनला लगेच तुम्ही. ते सेव्ह करून ठेवा म्हणून. काल मी तुम्हाला सगळ्या लिंकवर पाठवले, मॅडमला पण पाठवून ठेवली मी आता दोन्ही पण लिंक. चला नेक्स्ट स्लाइड जातो मी. समजा क्वेश्चन तुम्हाला असं दिलं असेल की त्याच्यामुळे तुम्हाला जर असं म्हटलं की 10⁻⁵ मोलर H3 आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला जर असं म्हटलं दिस H3 dissociates 100% in first step, 50% in second step, and 25% in third step. आणि तुम्हाला विचारलं की फाइंड आउट द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन्स फायनली, आणि त्याच्यावरून pH आणि किंवा कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3- हे पण विचारलं, तर कसं करायचं. मग अशा क्वेश्चनचं आपण सुरुवातीलाच आयनिक सुरुवातीलाच प्रॅक्टिस केलं होतं. मग ज्यावेळी असं प्रत्येक स्टेपला जर वेगवेगळं पर्सेंटेज डिसोसिएशन जर दिलं असेल तर त्याला काय करायला पाहिजे, तर पहिल्या स्टेपला असं लिहायला लागेल H3 gives H+. आता सगळेच H+ एकदम रिमूव्ह नको करू, पहिल्यांदा एक H+ रिमूव्ह होणार, स्टेप बाय स्टेप ही रिएक्शन होत असते. तर त्या ठिकाणी येणार H2A-. इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी ठेवायची, जेवढा प्लस तेवढा मायनस. सेकंड स्टेपला पुन्हा जागा सोडतो, कॉन्सन्ट्रेशन पुन्हा लिहायला लागेल H2A-. ह्याला परत तुम्ही सेकंड स्टेपला ब्रेक केला, त्यातून पण H+ तयार झाला आणि राहिलं Ha-2. परत Ha-2 ब्रेक झालं, त्यातून परत H+ तयार झालं आणि फायनली येणार ते A-3 येणार. आणि जर आपण या ठिकाणी ओव्हरऑल रिएक्शन जर बघितली, ओव्हरऑल रिएक्शन, तर ती ओव्हरऑल रिएक्शन सगळ्यांचं ऍडिशन येणार. ते बाकीचे जे इंटरमिडिएट स्पेसेस आहेत हे आणि हे कॅन्सल आउट होणार, एरोच्या ऑपोजिट साईडला हे आणि हे कॅन्सल आउट होणार आहे. आणि फायनली जी ओव्हरऑल रिएक्शन आहे दॅट विल बी इक्वल टू H3 gives rise to 3H+ plus A-3. ठीक आहे. फक्त हा जो काही डेटा आहे तो लिहित असताना फक्त जरा काळजी घ्यायची, हे लक्षात घ्या. सुरुवात कुठून आपण करणार आहोत,
आता सुरुवातीला आपल्याला दिलेलं आहे कॉन्सन्ट्रेशन 10⁻⁵ मोलर H3चं. मग H3च्या फॉर्म्युलेच्या खाली कॉन्सन्ट्रेशन लिहून घ्या 10⁵ मोलर. मग जेवढा आता पहिल्या स्टेपला ते म्हणतात 100% डिसोशन आहे. मग जेवढा H3 आपल्याला दिलेला आहे स्टेप बाय स्टेप, मग 100% मध्ये जेवढा घेतला तेवढं सगळं ब्रेक झालं. मग 10⁻⁵ मोलरच H+ तयार झालं आणि 10⁵ मोलर H2 तयार झालं. हे बघा, हे लक्षात घ्या. इथं असं आहे ऍक्च्युली 1 मोल H3 ब्रेक झाला की 1 मोल H+ तयार होतो आणि 1 मोल H2- तयार होतो. मग 10⁻⁵ मोलर जर ब्रेक झाला तर तो 10⁻⁵ तयार होणार. हा रेशो 1:1 आहे. मग हा पण रेशो 1:1 ठेवायचा आपल्याला, कारण 100% ब्रेक झालं तर असं म्हणतोय. 100% ब्रेक झालं तर रेशो 1:1 राहणार आहे आणि इकडे पण रेशो ते 1:1 राहणार आहे तुमचा. हे लक्षात घ्या. या रिएक्शन मध्ये थोडासाच बदल आहे, जास्त काही बदल केलेले नाही मी क्वेश्चन मध्ये. बघा हे कसं फॉर्म होणार, काय फॉर्म होणार हे लक्षात ठेवा ठिकाणी. बरं, आता सेकंड स्टेप साठी आपल्याला 10⁻⁵ मोलर त्या ठिकाणी भेटलेलं आहे H2A-. सेकंड स्टेप साठी 10⁻⁻² आपल्याला -5 मोलर भेटलेला आहे. पण सेकंड स्टेप मध्ये 50% डिसोशन होतं. म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे त्याच्यात 50% डिसोशन होतं. मग सेकंड स्टेपची रिएक्शन बघितली की H2A हा 1 आहे, 1 H+ तयार होतो. हा रेशो 1:1 आहे. पण आपल्याला 50%च घ्यायचं आहे, म्हणजे जेवढा 50% रिॲक्ट करायचं आहे. मग याचा अर्थ 10⁻⁵ 50% किती होणार? 10⁻⁵ डिवाइड बाय 2 मोलर H+ तयार होणार आणि सगळे 1:1 आहे. त्याच्यामुळं HA-2 पण होणार 10⁻⁵ डिवाइड बाय 2 मोलर. ते पुढे कंटिन्यू करा 10⁻⁵ डिवाइड बाय 2 मोलर. %25 डिसोशन आहे. डिसोशन हे फक्त रिएक्टंटचं दिलं जातं, रिएक्टंटचं. मग ही जी व्हॅल्यू आहे 25% म्हणजे किती होणार? 1/4. 25% म्हणजे 1/4. 1/4 म्हणजे हा जो आता तयार होणार H+ तो होणार 10⁻³ डिवायडेड बाय 8. ते ऑलरेडी 2 आहे आणि 1/4 केलं म्हणजे 4 आणि 8 असं केलं मी त्याला, किंवा पाहिजे असेल तर त्याला असं हे आणि याच्या 1/4 असं. हे ऑलरेडी ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन, जे काही रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन आहे त्याच्या 1/4 केलं, 24%. तर या ठिकाणी त्याला लिहितो आपण 8. मग झालं. मग आपल्याला टोटल H+ आता या ठिकाणी तिन्हीकडचं आपल्याला काउंट करायचं आहे. तर टोटल H+ जो काय असेल तो ह्या 3 रिएक्शन मध्ये भेटलेला. तो पहिल्या फर्स्ट स्टेप मध्ये 10⁻⁵, सेकंड स्टेप मध्ये 10⁻⁵ डिवाइड बाय 2 आणि थर्ड स्टेप मध्ये 10⁻⁵ डिवाइडेड बाय 8. मग सगळ्यांचा एलसीएम 8 येतो. सगळ्यांचा जर एलसीएम 8 आला तर याचा अर्थ 8 + 4 + 1 कॉमन निघाले 10⁻⁵ डिवाइडेड बाय 8. म्हणजे याचा आन्सर येणार 13/8 × 10⁻⁵. सो दिस इज द टोटल कॉन्सन्ट्रेशन H+ फ्रॉम द गिवन कंडिशन. मग क्लिअर आहे का सगळ्यांना? मग याच्यावर तुम्ही आता OH- कॉन्सन्ट्रेशन काढू शकताय. स्क्रीनशॉट काढून घ्यायचं. असे क्वेश्चन जर कसं करायचं हे लक्षात घ्या. स्टेप बाय स्टेप डिस्कशन होतं जर वीक इलेक्ट्रोलाइट असेल तर. आणि मी मागच्या पुढे आयन स्टार्टिंग सांगितलं, जर एकापेक्षा जास्त H+ असतील तर त्याला आपण स्टेप बाय स्टेप वीक इलेक्ट्रोलाइट दाखवतोच. त्याला पर्याय नाही, स्टेप बाय स्टेप दाखवतात. आणि ते त्यांनी जी पर्सेंटेज दिली त्या पर्सेंटेज मधून ही रिएक्शन घ्यायला लागते.
आणि हे रिएक्शनचं हे असं लिहायचं प्रॅक्टिस आपण केमिकल मध्ये ऑलरेडी घेतलेलं आहे. फक्त कुठल्या स्टेपला किती पर्सेंट सांगितलेलं त्याच्यावर हे सगळं जरा मॅथमॅटिकली आपण हे 1:1 रेशो म्हणतो 50% वगैरे जरा ते बघा काय लक्ष द्या. ठीक आहे. हे झालं टोटल H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन. मग H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन वरून OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन काढता येतं. OH मायनस काढण्यासाठी काय करत नाही आपण 10⁻14 ला डिवाइड करत आपण 13/8 इंटू 10⁻5 -5. ठीक आहे. म्हणजे हे तुमचं या ठिकाणी कॅल्क्युलेशन येणार आहे. ठीक आहे. तसंच ठेवा त्याला 18/13 इंटू 10⁻9 ही OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन येणार या ठिकाणी. कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. आणि जर तुम्हाला लिहायचं असेल की पहिल्या स्टेप मध्ये मधून H3 किती राहिलं शिल्लक तर 100% डिस्ट्रिब्युशन आहे. तर पहिल्या स्टेपला H3 शिल्लक राहणारच नाहीये. तर पहिल्या स्टेप मधून H3 जो शिल्लक राहील फर्स्ट स्टेप मध्ये H3 ची अमाऊंट 0च आहे कारण 100% डिस्ट्रिब्युशन म्हणताय. सेकंड स्टेप मधून जे H2A मायनस रिएक्ट होणार तो राहणार किती शिल्लक तो 50% रिएक्ट झाला 50% शिल्लक राहिला. आणि थर्ड स्टेप मध्ये जो तुमचा HA-2 आहे तो राहिला किती शिल्लक बघा 1/4 रिएक्ट झाला 1/4 रिएक्ट झाला म्हणजे राहिला शिल्लक 75%. 75% म्हणजे ते तुमचं ही जी व्हॅल्यू आहे की नाही HA-2 ची इनिशियल व्हॅल्यू त्याच्या 75% राहिला शिल्लक तो म्हणजे 3/4 ऑफ 10⁻5 डिवाइड बाय 8 म्हणजे तो राहिला शिल्लक 3/8 इंटू 10⁻5. आणि टोटल ह्या सगळ्या प्रवासामध्ये A-3 लिहायचं राहिलं. A-3 किती तयार झाला आपला तो पण तेवढाच 1/4 रिएक्ट झाला कारण 1:1 रेशो आहे. हा रेशो 1:1 आहे या दोघांचा. मग जर हा 25% रिएक्ट झाला तर हा 25% तयार होणार म्हणजे 10⁻5 डिवाइड बाय 8 हे पण लिहून घ्या. शिल्लक राहील कुठलाही कसा क्वेश्चन विचारतील पेपरला तुम्हाला मी सगळेच तुमचे पॉईंट कव्हर केले या ठिकाणी. हे असं स्टेप बाय स्टेप डिस्कशन ज्यावेळी घडतं त्यावेळी मी सांगितलं तुम्हाला काय घडतं. झालं का स्क्रीनशॉट बघ पुढच्या क्वेश्चन जातो. हा सर. ओके ठीक आहे चला. आता समजा पुढचा एक क्वेश्चन आहे OH मायनसचं काढलं ठीक आहे. पुढचा क्वेश्चन आहे नेक्स्ट ऑन डिझॉल्विंग W gram of HI in 100 liter of water pOH of solution becomes 12. Calculate W. सांगा कसं करायचं आपण तुम्ही सांगा कॅल्क्युलेशन मी काय बोलणार नाही तुम्ही सांगा कसं करता येईल मला क्वेश्चन बघा आणि सांगा हाऊ कॅन वी डू दिस कॅल्क्युलेशन.
लॉजिक सांगा फक्त काय करायला लागेल मला या ठिकाणी. ठीक आहे. बघा तुला आन्सर करत दाखवतो. तुम्हाला त्यांनी बाळांनो POH 12 दिलाय, त्याच्यावरून अगोदर पीएच काढा. पीएच कसा असतो, पीएच प्लस POH इज इक्वल टू 14 अनलेस काही मेन्शन असेल टेम्परेचर वगैरे, तर नेहमी ही स्टँडर्ड कंडिशन आपण फॉलो करतो. त्याच्यामध्ये आपल्याला POH त्यांनी दिलाय 12, म्हणजे 14 मायनस 12 होणार, म्हणजे पीएच या ठिकाणी तुमचा येणार 2. पीएच 2 तर H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते येणार 10⁻². निगेटिव्ह लागेल ना. हे कन्व्हर्जन मी शिकवलं तुम्हाला ऑलरेडी. H प्लस दिलं असेल तर पीएच कसं काढायचा, पीएच दिलं असेल तर H प्लस कसं काढायचा. आणि दिस इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ HI झालं. तुम्ही म्हणणार सर कसं काय, कारण की एका HI मध्ये 1 मोल H प्लसच असतात रे, त्यामुळे ते डायबेसिक वगैरे काही नाहीये. ते पीएच जर 2 असेल तर H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन झालं 10⁻². तेवढंच कॉन्सन्ट्रेशन HI चे इक्वल असेल, कारण तुम्ही जर बघितला तर HI ला जर ब्रेक केलं तर H प्लस आणि I मायनस तयार होतो. मग 1:1 मोल रेशोच आहे ना. मग जेवढं H प्लस तयार होईल तेवढंच HI रिएक्ट झाला असेल, तेवढं कॉन्सन्ट्रेशन असेल त्याचं. ठीक आहे. स्टेप बाय स्टेप तुटत नाही. काय झालं, W is equal to 127 into 10⁻² का? W इज इक्वल टू 127 to 10⁻². बरोबर आहे, फक्त कॅल्क्युलेशन थोडंसं वाटलं. बरोबर आहे, आन्सर तर मॅग्निट्यूड बरोबर आहे. थांब आपण चेक करत. आपण इथे 100% आता डिसऑर्डर झालेलं आहे हे असं मानलं आपण, कारण HI तर स्ट्रॉंग ऍसिड आहे, इट इज नॉट अ वीक ऍसिड. तर मग 100% डिस्ट्रिब्युशन होतं. त्यामुळे जेवढा HI तयार झाला तेवढंच HIचं जेवढा H प्लस तयार झालाय तेवढंच HIचं कॉन्सन्ट्रेशन घेतलं असणार आहे. मग आपल्याला मोलॅरिटी भेटली HI ची. मोलॅरिटी 10⁻² आहे. मोलॅरिटी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन आपल्याला दिलेलं आहे 100 लिटर ऑफ वॉटर. 100 नंबर ऑफ मोल्स कसे होतो, गिवन मास आणि HIचं मोलर मास काढायला लागेल. आयोडीनचा ॲटॉमिक मास 127 आहे. आयोडीनचा ॲटॉमिक मास 127 आणि हायड्रोजन 1 आहे. दोघांचे ऍडिशन 128. मग डिवाइड बाय 128 इथं 100 येणार. मग तुमचं या ठिकाणी ते येणार W इज इक्वल टू 128 ग्रॅम येतं. हे आणि हे सॉल्व केलं. 10⁻² into 100 1. W is equal to 128 ग्रॅम. हे छोटे छोटे क्वेश्चन फार इम्पॉर्टंट आहे मुळात. हे स्क्रीनशॉट काढून घ्यायचं. चला नेक्स्ट क्वेश्चन साठी जातो. बघा नेक्स्ट क्वेश्चन मी तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी देतो. यू नाव ट्राय दिस क्वेश्चन. ऑन डिझॉल्विंग W gram of HNO3, on dissolving W gram of HNO3 in 10 liter of water, 10 liter of water, concentration of H plus changes by 1000 times.
concentration of H plus changes by 1000 times. Calculate W. Calculate W. हे वर्डचं मिनिंग माहिती आहे ना, की चेंजेस बाय 1000 टाइम्स काय होतं मिनिंग. हे असंच मॅथमॅटिकली किंवा फिजिक्स मध्ये सुद्धा आपण अशी वर्ड्स यूज करतो. चेंजेस बाय. चेंजेस बायचा अर्थ कोण सांगणार आहे मला? चेंजेस बाय 1000 टाइम्स म्हणजे काय? सर कमी होते. ओके. नाही, आपण चेंजेस बाय केले की मग मल्टिप्लाय करणार का डिवाइड करणार? Multiply. सर डिवाइड. डिवाइड. बघा अजून विचार करून, चेंजेस बायचा अर्थ मल्टिप्लाय करणार का डिवाइड करणार आपण? So multiply. The times लिहिलेलं. हो, या ठिकाणी ते बाळांनो टाइम्स आहे, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला मल्टिप्लाय करायला लागेल. टाइम्स मिनिंग मल्टिप्लाय. चला कळलं. आता स्टार्ट करा सॉल्व करायला. ते 1000 टाइम्स लिहिले मी त्या ठिकाणी, त्यामुळे ते मल्टिप्लायच करायला लागेल तुम्हाला. येस. ओके, ठीक आहे. बघा आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवतो मी. लक्षण बघा. मे बी तुम्हाला क्वेश्चन पडला असेल की सर आपण स्टार्ट कुठून करायचं. त्यांनी असं म्हटलेलं आहे की W ग्रॅम ऑफ HNO3 dissolved in 10 liter of water. W gram of HNO3 dissolved in 10 liter of water. Then H plus changes by 1000 times. Calculate the W.
ओके, ठीक आहे, आपण बघूयात. मला सांगा रे, सुरुवात तुम्ही कुठून काढा? W ग्राम ऑफ H3 dissolved in 10 liter water, then H plus changes by 1000 time. मग सुरुवातीची इनिशियल H plus किती होते आपल्याकडे? हाऊ मच इज द इनिशियल H plus? मला सांगा, इनिशियल H plus म्हणजे ऍसिड पाण्यामध्ये डिझॉल्व्ह करण्याच्या अगोदरचे H plus हे पाण्यामधलेच असतील ना. मग इनिशियल H plus म्हणजे काय की ऍसिड पाण्यामध्ये डिझॉल्व्ह करण्याच्या अगोदर जे H plus असतील ते इनिशियल असतील. ते किती असतील मग? 10⁻⁷ ऍट अ टेम्परेचर ऑफ 25 डिग्री सेल्सिअस अँड ऍट द Kw ऑफ 10⁻14. मग पाण्यामधले H plus इनिशियली 10⁻⁷ मोलर होते आणि तेवढेच OH मायनस होते. अजून मी त्यामध्ये ऍसिड टाकलेलं नाहीये, तर पाण्यामध्ये OH मायनस आणि H plus ची अमाऊंट सेम होती, कॉन्सन्ट्रेशन. मग त्यानंतर तुम्ही ऍसिड टाकताय. मग त्यांचं म्हणणं आहे की ऍसिड टाकल्यामुळे H plus आयनचं कॉन्सन्ट्रेशन चेंजेस बाय 1000 टाइम. मग जे फायनल H plus आयनचं कॉन्सन्ट्रेशन आहे ते 1000 टाइम्स म्हणजे याचा अर्थ 10⁻⁷ इंटू 1000. तर फायनल आन्सर ना तुमचं 10⁻⁴ मोलर. आणि हे मोनोबेसिक ऍसिड आहे, त्यामुळं HNO3 मोनोबेसिक ऍसिड, त्यामुळे काय आपल्याला अडचण नाही, कारण HNO3 स्ट्रॉंग ऍसिड आहे. जेवढा ब्रेक होणार तेवढंच H plus तयार होणार आणि HNO3 सगळं ब्रेक होणार, H plus सगळं तयार होणार. म्हणजे 1:1 रेशो आहे, काही अडचण नाही. मग याचा अर्थ H plus जर 10⁻⁴ जर तयार झाला असेल तर तुम्ही ब्रेक केलाय HNO3 ला 10⁻⁴ मोलर. ह्याच्यानुसार सर कळतं आपल्याला रेफरन्स कुठून, आपल्याला सुरुवात कुठून करायची हे तुम्हाला कळलं पाहिजे. मग चला, मग कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3 आपल्याला म्हटलं 10⁻⁴ मोलर डिवाइड बाय मोलरिटी नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन लिटर, ते आपल्याला दिले 10 लिटर. नंबर ऑफ मोल्स म्हणजे W गिवन मास अपॉन मोलर मास. HNO3 चा मोलर मास 63 अपॉन 10 लिटर आहे, म्हणजे W इज इक्वल टू 63 इंटू 10⁻³ म्हणजे सिंपल फॉर्म मध्ये 6.3 इंटू 10⁻² ग्रॅम. सुरुवात कुठून करायची आहे की पाण्यामध्ये ऑलरेडी H plus होते, तुम्ही ऍसिड टाकल्यामुळे H plus मध्ये चेंज झाला आणि तो हा झाला, हे असं त्यांचं म्हणणं आहे. बघा, क्लिअर आहे का सगळ्यांना? हे बघा, H plus आयनच्या कॉन्सन्ट्रेशन वरून मी HNO3 चं कॉन्सन्ट्रेशन काढलंय. हा जर रेशो 1:1 असेल तर H plus जर 10⁻⁴ असेल तर HNO3 डिसॉल्व्ह झाला 10⁻⁴. फक्त हे असं करताना बाळा काळजी घ्या, जर H2SO4 असेल तर काय केलं असतं मग तुम्ही? H2SO4 जर असतं तर ते कसं झालं असतं 2H plus आणि NO3 मायनस. मग मला सांगा, त्या केसमध्ये जर H plus जर 10⁻⁴ असता तर मग H2SO4 जेवढा रिएक्ट होतोय त्याच्या डबल H plus तयार होतोय. म्हणजे याचा अर्थ ही 10⁻⁴ जी व्हॅल्यू आहे ना, ह्याचा हाफ करायला पाहिजे, म्हणजे 10⁻⁴ डिवाइड बाय 2 तेवढा H2 सोबत तयार होतो, म्हणजे तेवढा ब्रेक झाला असं म्हणायचंय मला. कारण जेवढा H plus फॉर्म झालाय त्याच्या निम्मा H2 सोबत रिएक्ट करतो, हाफ रिएक्ट करतो. मग 10⁻⁴ च्या हाफ 10⁻⁴ डिवाइड बाय 2 हे असं काढायला लागतं. त्यामुळे ते डायबेसिक वगैरे जर आलं तर त्या ठिकाणी काळजी घ्यायची, बस एवढाच पार्ट असतो. बरं, ते स्ट्रॉंग आहे म्हणून काय अडचण येत नाही, जेवढं घेतलं तेवढंच तो डिस्ट्रीब्यूट होतो. त्यामुळे तिथे काय पर्सेंट डिस्ट्रिब्युशन वगैरे काही भानगड नसते. पर्सेंट डिस्ट्रिब्युशन वगैरे भानगड असते ती वीक इलेक्ट्रोलाइट मध्ये, इथे काही येणार नाही. आणि अशा क्वेश्चन मध्ये लॉजिकली विचार करा, वॉटर होतो सुरुवातीला, त्याच्यामध्ये H plus होते 10⁻⁷ आणि ऍसिड टाकल्यामुळे H plus चेंज झाला विनाकारण कोणी. मग H plus चेंजेस बाय कोणाचं म्हणतायत ते? वॉटर मधले H plus चेंजेस बाय म्हणताय ना. वॉटर मधले H plus कॉन्सन्ट्रेशन चेंज करण्याचं काम ऍसिड करू शकतो, दुसरं कोणी करू शकणार नाही. आणि त्याने सगळं क्लिअर कट मेन्शन केलेलं त्या ठिकाणी. ओके, चला स्क्रीनशॉट काढून घ्या. आता पुढच्या पार्टला आपण जातो लगेच.
ओके, चला चलो. आता काही क्वेश्चन असे आहेत, थोडस लक्ष द्या व्यवस्थित बाळगू, सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष देणे गरजेचं आहे. समजा कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड आहे किंवा HCl घेऊयात आपण, चला सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल HCl. त्याच्यामधून किती H+ तयार होतील, परत OH- किती असतील त्यावेळी, आणि आता हे H+ ड्यू टू HCl आहे. आता मी लिहितो H+ ड्यू टू वॉटर, कन्सिडर करायचं का नाही करायचा, आणि डिग्री ऑफ डिस्ट्रिब्युशन ऑफ वॉटर त्या पर्टिक्युलर केसमध्ये किती असेल. मग तुम्हाला वेगवेगळ्या ऍसिडची कॉन्सन्ट्रेशन दिलेली असते. आता बघूयात आपण. समजा पहिला क्वेश्चन आहे की तुम्हाला ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन दिले 10⁻² मोलर. ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन आहे 10⁻² मोलर आहे. HCl हे स्ट्रॉंग ऍसिड आहे, तर जेवढा घेतला तेवढा सगळा 100% डिसोड होतो. आणि हे मोनोबेसिक ऍसिड आहे, तर एक मोल H+ तयार करणार, एक मोल ब्रेक झाले की एक मोल H+ तयार करणार. तर 10⁻² ब्रेक झाले की 10⁻² मोलच म्हणजेच मोलर H+ तयार करणार पर लिटर ऑफ सोल्युशन. ठीक आहे. आता या दिलेल्या डेटावरून मला OH- आयनचं कॉन्सन्ट्रेशन काढायचं आहे. हे काढण्यासाठी ना आपल्याला एक फॉर्म्युला यूज करायचा आहे बाळांनो, pH + pOH, pH + pOH that must be equal to 14. मग pH तर या ठिकाणी 2 दिसतोय, तर pOH हा 12 येणार. म्हणजे याचा अर्थ OH- आयनचं जे काही कॉन्सन्ट्रेशन असेल दॅट विल बी इक्वल टू 10⁻12 मोलर. 10⁻12 मोलर. आता बघा, आता जर ऍक्च्युअली मी तुम्हाला मागच्या पण ऍसिडचे डिस्कशन मध्ये लिहून दिलं होतं काल, की HCl आपल्याला H+ आणि Cl- देतो, आणि वॉटर जे आहे ते ब्रेक झालं की आपल्याला देतं H+ आणि OH-. मग याचा अर्थ जर आपण बघितलं या ठिकाणी, तर H+ चा सोर्स कोण आहे, H+ चा सोर्स आहे HCl आणि वॉटर. मग HCl ने तयार केलं 10⁻² मोलर H+ आयन्स. ठीक आहे. पण मी pH + pOH यावरून OH- आयनचं कॉन्सन्ट्रेशन काढलं, आणि OH- आयनचं कॉन्सन्ट्रेशन मला भेटलं 10⁻² मोलर. पण OH- जो काही सोर्स आहे तो सोर्स फक्त वॉटरचा आहे, हे डोक्यात घ्या. कारण HCl नाहीये सोर्स, OH- चा सोर्स हा वॉटर आहे. ठीक आहे. मग याचा सरळ अर्थ आहे, हे बघा, ही मी रिएक्शन सेपरेटली लिहिलेली आहे. दिस रिएक्शन इज सेपरेट अँड दिस रिएक्शन इज सेपरेट. ठीक आहे. ही दोन्ही पण रिएक्शन सेपरेट आहे. तुम्हाला H+ चा सोर्स आहे HCl आणि वॉटर दोन्ही पण आहेत, आणि OH- सोर्स फक्त वॉटर आहे. आणि वॉटर हे आपण जर स्टार्टिंग मध्ये कन्सिडर केलं तर इनिशियली वॉटर काय घेतो आपण, न्यूट्रल घेतो. त्याच्यामध्ये एवढे H+ आयन आपण ऍड करतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये एवढे H+ आयन ऍड करतो. मग मी फक्त काय केलं की pH + pOH याच्यावरून मी OH- आयनचं कॉन्सन्ट्रेशन काढलं, असं हवं तर म्हणा त्याला. आणि मग H+ ड्यू टू वॉटर जे असतील, जेवढा आपल्याकडे OH- असेल
तेवढाच H प्लस असणार आहे ड्यू टू वॉटर. तो असणार आहे 10⁻12 मोलर. आणि वॉटरमध्ये H+ ची अमाऊंट आणि OH ची अमाऊंट ही सेम पाहिजे. या दोघांच्या मध्ये काही डिफरन्स नाही. आणि वॉटरसाठी अल्फा काढण्यासाठी आपल्याला H+ माहित पाहिजे. मी तुम्हाला मागच्या पण शिकवलंय. वॉटरसाठी आपण अल्फा काढतो तेव्हा आपल्याला H+ माहित पाहिजे. आणि H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन असतं C × अल्फा. वॉटरच्या संदर्भात मागच्या शिकवलं होतं की H+ आयनचं जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे दॅट इज इक्वल टू C × अल्फा. आणि C ची व्हॅल्यू घेतो आपण 55.5 आणि त्याच्यावरून अल्फा काढतो. वॉटर मधून जे आपल्याला H+ भेटले ते 10⁻12 भेटले. मग त्याच्यावरून जर आपण अल्फा काढला तर तो अल्फा येतो 10⁻12 होल डिवायडेड बाय 55.5. होल डिवाइडेड 55.5. ठीक आहे. आता हा जो एक्सेल मी तुमच्याकडे करून घेतोय त्याच्यामध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की H+ आयन ड्यू टू वॉटर कधी कन्सिडर करायचे आणि H+ आयन ड्यू टू वॉटर कधी कन्सिडर नाही करायचे ह्याचं फक्त तुम्हाला प्रॅक्टिस करून देतोय. आता मी काय करतो, मी तुम्हाला एक व्हॅल्यू दिली होती 10⁻6. त्या व्हॅल्यूच्या बियॉन्ड पण जातो आणि त्या व्हॅल्यूला पण इक्वल करतो. तर काय होतं बघूयात आपण. स्टेप बाय स्टेप इन्क्रीज करूयात. 10⁻³ मोल जर मी HCl घेतला तर तेवढंच मला 10⁻³ भेटणार. ठीक आहे. आता त्याच्यानंतर जो OH- आयनचं कॉन्सन्ट्रेशन आहे ते मला भेटणार 10⁻11 मोल. वॉटरमध्ये पण सेमच राहतं. आणि इथे ना 10⁻11 डिवाइड बाय 55.5. समजा मी परत घेतलं 10⁻4 मोल. इथं तेवढंच काय होणार 10⁻4. हे कमी होणार 10⁻10. हे 10⁻10. 10⁻10 डिवाइड बाय 55.5. समजा घेतलं 10⁻5. 5 ला काय होतं बघूयात आपण. -5 हे -9. 10⁻9. 10⁻9 डिवाइड बाय 55.5. ठीक आहे. आता मी जेव्हा 10⁻6 कडे येतोय 10⁻6 कडे आल्यानंतर 10⁻8 हे 10 सॉरी -8 नाही -6. 8 कडे अजून आपल्याला जायचं आहे. ठीक आहे. ठीक आहे. 10⁻8 आणि या ठिकाणी 10⁻8 डिवाइड बाय 55.5. बघा आता जसं जसं आपण 10⁻6 कडे अप्रोच करतोय H+ ड्यू टू HCl आणि H+ ड्यू टू वॉटर आता कम्पेरेबल आहेत दोघे पण. म्हणजे कोणी जास्त नाही आणि कोणी जास्त कमी पण नाही. तर कम्पेरेबल झालेत बघा. त्यात स्टार्टिंग मध्ये काय होतं, ज्यावेळी HClचं कॉन्सन्ट्रेशन हे 10⁻6 पेक्षा जास्त होतं त्यावेळी H+ ड्यू टू वॉटर बघा ते फार कमी होतं. -12 निग्लिजिबल घेऊ शकतो आपण. -11 निग्लिजिबल आहे. -10 निग्लिजिबल आहे. -9 निग्लिजिबल आहे. पण जसं आपण 10⁻6 कडे अप्रोच झालो दोघांची व्हॅल्यू आता कम्पेरेबल झाली. आता मी पुन्हा व्हॅल्यू इन्क्रीज केली. डिक्रीज केली 10⁻7. तर इथे या ठिकाणी तर -7 आणि ह्या ठिकाणी तुमचं आता इथं -7. आता बघा एक्झॅक्टली हे दोघं -7 तर इक्वलच झालेत. आणि हे पण -7 ला इक्वल झालं. आता हे 10⁻7 डिवाइड बाय 55.5. आता जर मी 10⁻7 च्या पण व्हॅल्यू कमी केली HClची -8 झाली. तर आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय की H+ पण 10⁻8 तयार होणार. आता या ठिकाणी 10⁻6 घ्यायला लागेल तुम्हाला आणि हे 10⁻6 घ्यायला लागेल. आता बघू शकता की H+ ड्यू टू वॉटर हे कॉन्ट्रीब्युशन जास्त आलं आणि HClचं कॉन्ट्रीब्युशन कमी येते. म्हणून त्यावेळी मी तुम्हाला काय सांगितलं होतं आपण ज्यावेळी कॅल्क्युलेशन करतो त्यावेळी जर दिलेल्या ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन 10⁻6 पेक्षा जास्त असेल किंवा इक्वल असेल देन कन्सिडर ओनली H+ ड्यू टू ऍसिड, निग्लेक्ट H+ ड्यू टू वॉटर बिकॉज दीज व्हॅल्यूज आर व्हेरी व्हेरी स्मॉल.
बट 10⁻⁶ पेक्षा जर HCl कॉन्सन्ट्रेशन किंवा ऍसिड कॉन्सन्ट्रेशन कमी झालं तर त्यावेळी H प्लस ड्यू टू वॉटर म्हणजे अलॉंग विथ H प्लस ड्यू टू HCl ते कन्सिडर कराच, पण त्याच्या बरोबरीनं H प्लस ड्यू टू वॉटर पण कन्सिडर करा, कारण त्यावेळी H प्लस ड्यू टू वॉटर हे जास्त व्हायला सुरू होतं. ही यामागची थिअरी आहे. म्हणून तुम्हाला ती मागच्या ट्रिक पण तुम्हाला दिली आणि त्यावेळी डिग्री ऑफ डिस्ट्रेशन पण बघा, हा डिग्री ऑफ डिस्ट्रेशन वाढत चाललाय. ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. हा सर. त्यामुळे ही गोष्ट या ठिकाणी तुम्ही मुळाने इम्पॉर्टंट घ्या की H प्लस ड्यू टू वॉटर आपण कधी कन्सिडर करतो किंवा कधी कन्सिडर नाही करतो. मग ह्याला तुम्ही फायनल कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस घ्या. फायनल कॉन्सन्ट्रेशन H प्लस, फायनल कॉन्सन्ट्रेशन OH मायनस आणि त्या OH मायनस वरनं H प्लस ड्यू टू वॉटर काढायचा हे लक्षात. आता ऍक्च्युअली हे अशासाठी करतो आपण कारण KW ची व्हॅल्यू आपल्याला कॉन्स्टंट ठेवायची असते. KW ची व्हॅल्यू दिलेल्या टेम्परेचरला 10⁻⁴ ही आपल्याला व्हॅल्यू कॉन्स्टंट ठेवायची असते. त्याच्यामुळे मी ते KW काढलं किंवा pH प्लस pH इक्वल टू त्याच्यावर हे OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन काढायचं हे डोक्यात. H प्लस ड्यू टू वॉटर सुरुवातीला भेटत नाही. ते HCl ऍसिडचे जे H प्लस असतात त्याच्यावर OH मायनस कारण OH मायनस दोघांसाठी कॉमन आहे आणि तो ड्यू टू वॉटरच येतो. हे ट्रिक आहे, लक्षात घ्या. तुम्ही म्हणणार सर OH मायनसला ऍसिडच्या H प्लस म्हणून कसं काढलं? ऍक्च्युअली OH मायनस आणि त्या ऍसिडच्या H प्लसचा काही एक संबंध नाहीये. OH मायनस हे फक्त आपल्याला वॉटर देतो, वॉटरचं कॉन्ट्रीब्युशन आहे. पण वॉटर मधले H प्लस लगेच आपल्याला भेटत नाही, ऍसिड मधले H प्लस भेटतात आणि ऍसिडच्या H प्लसचा वापर करून आपल्याला OH मायनस वॉटर जे आपल्याला OH मायनस दिले ते आपण काढतो. कारण शेवटी KW ऍट एनी टेम्परेचर कॉन्स्टंट असतो कुठल्याही सोल्युशनसाठी फॉर एनी सोल्युशन. एनी सोल्युशनला KW फॉर ऍट एनी कॉन्सन्ट्रेशन जर कॉन्स्टंट ठेवायचं असेल तर त्या केसमध्ये मग KW इज इक्वल टू H प्लस इंटू OH मायनस ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करतो आणि त्याच्यावरून मग आपण OH मायनस करतो आणि जेवढा OH मायनस असेल तेवढे H प्लस ड्यू टू वॉटर असतात कारण वॉटर न्यूट्रल असतं, असं सेपरेटली आपण कन्सिडर करू शकतो. ठीक आहे, हे तेवढं लिहून घ्या, इम्पॉर्टंट पार्ट आहे. ओके, आपण नेक्स्ट पार्ट साठी जाऊया. हे जेवढे काही मी ट्रिक्स अँड टॅक्टिक्स शिकवले तुम्हाला तेवढं प्रॉपरली व्यवस्थित लक्ष द्या. आता मी तुम्हाला हे जे आता कन्सेप्ट सांगितलं की नाही, हा याचं एक न्यूमेरिकल फॉर्म मध्ये तुम्हाला मी कन्वर्ट करून दाखवतो. थोडंसं आता मॅथमॅटिकल अंडरस्टँडिंग आहे की त्याच्यामध्ये मी काल पण सांगितलं होतं की ते प्रूव्ह करून दाखवतो तुम्हाला मी. जर आपण कन्सिडर केलं किंवा नाही कन्सिडर केलं तर काय फरक पडतो H प्लस ड्यू टू वॉटर ते आपण बघूया एका कॅल्क्युलेशन मध्ये. ठीक आहे, लक्ष बघा. समजा मी कॅल्क्युलेशन या ठिकाणी केलं, कॅल्क्युलेट H प्लस OH मायनस इन 10⁻⁶ मोलर HCl बरोबर. मी एक्झॅक्टली 10⁻⁶ ची बाउंड्री घेतो.
त्यामध्ये पहिली केस लिहितो मी, निग्लेक्टिंग H plus due to water. This is the first case. Considering H plus due to water. ही दुसरी केस घेतो मी. आणि तिसरं घेतो मी, कॅल्क्युलेट द पर्सेंटेज एरर इन बोथ. दोन्ही मध्ये किती पर्सेंटेज एरर आहे तो आपण कॅल्क्युलेट करायचा. तर आता पहिला ऑप्शन बघूयात आपण. बघा आता पहिला ऑप्शन, त्यामध्ये तर प्लेन आन्सर आहे की H प्लस ड्यू टू वॉटर आपण निग्लेक्ट करायचं असं आपण कन्सिडर केलं. ज्यावेळी 10⁻⁶ किंवा जास्त असतील व्हॅल्यू त्यावेळी मी तुम्हाला ऑलरेडी लिहून दिलं होतं. आपण असं करत की HCl ची रिएक्शन लिहिली, HCl गिव्स H प्लस प्लस Cl मायनस. दिलेलं HCl आहे 10⁻⁶, 1:1 रेशियो म्हणजे H प्लस पण तयार होणार 10⁻⁶. हे 10⁻⁶ तयार होणार. हे झालं H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन ओनली ड्यू टू ऍसिड, नॉट ड्यू टू वॉटर. ठीक आहे. आता पॉइंट बी, कन्सिडरिंग द H प्लस ड्यू टू वॉटर. तर त्यासाठी दोन रिएक्शन लिहायला लागतील. HCl गिव्स H प्लस प्लस Cl मायनस, H प्लस प्लस Cl मायनस. ठीक आहे. मग या ठिकाणी 10⁻⁶ आपण घेतो आणि हे परत 10⁻⁶ आणि हे पण 10⁻⁶. ओके. ओके. आता वॉटरसाठी आपण आता रिएक्शन लिहू. वॉटरसाठी आपण जर रिएक्शन लिहिली की H प्लस प्लस OH मायनस. आता प्रॉब्लेम असा आहे की ज्यावेळी तुम्ही म्हणता की H प्लस ड्यू टू वॉटर जेव्हा कन्सिडर करायचं त्यावेळी या ठिकाणी कॉमन आयन इफेक्ट लागणार आहे. कॉमन आयन इफेक्ट, तो कॉमन आयन इफेक्ट कसा लागणार आहे हे तुम्हाला मी सांगतो. बघा आता, ऍक्च्युली वॉटर नेमका किती डिसोसिएट होईल आय डोंट नो. कारण की वॉटरच्या डिग्री ऑफ डिसोसिएशन वरती डिपेंड करणार की किती H प्लस तयार होणार किती OH मायनस तयार होणार. हा, मी जर म्हटलं की X मोलर H प्लस तयार झाला तेवढाच OH मायनस तयार होईल. पण इथे जी X ची व्हॅल्यू आहे तर लक्ष बघा काय म्हणतो मी. बिकॉज आय डोंट नो द अल्फा डिग्री ऑफ डिसोसिएशन हिअर. तर H प्लस ड्यू टू वॉटर असेल X मोलर आणि OH मायनस असेल X मोलर. पण ही जी X ची जी व्हॅल्यू आहे ना, that value will be less than 10⁻⁷. तुम्ही म्हणणार सर कसं काय? इनिशियली जे वॉटर आपल्याकडे होतं त्याच्यामध्ये H प्लस आयनची कॉन्सन्ट्रेशन 10⁻⁷ होतं. पण ऍसिड टाकल्यामुळे H प्लस आयन्स वाढलेत. आणि कॉमन आयन इफेक्ट जो आहे ली-चॅटली प्रिन्सिपल नुसार तो फक्त वॉटरवरती आपल्याकडे ऍप्लिकेबल होणार, कारण वॉटर हे वीक इलेक्ट्रोलाइट आहे. मग ली-चॅटली प्रिन्सिपल नुसार जर H प्लस आयनची कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर रिएक्शन विल बी बॅकवर्ड. ली-चॅटली प्रिन्सिपल नुसार, कारण त्या HCl ने काय केलंय, H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलंय म्हटल्यावर काय होतं, सुरुवातीला H प्लस 10⁻⁷ होतं वॉटरमध्ये. म्हणजे समजा आता मी तुम्हाला या ठिकाणी जर म्हटलं की इनिशियली आय हॅव ओनली वॉटर, मग वॉटरमध्ये 10⁻⁷ मोलर H प्लस असतात आणि 10⁻⁷ मोलर OH मायनस असतात. मग ज्यावेळी तुम्ही वॉटरमध्ये बाहेरून जर H प्लस ऍड केला, तो किती समजा मी 10⁻⁶ मोलर ऍड केला बाहेरून, तर हे एक्स्ट्रा जे H प्लस आले ऍसिडमुळे ते काय करतात, हे इक्विलिब्रियम डिस्टर्ब करतात. वॉटरच्या रिएक्शनचे इक्विलिब्रियम डिस्टर्ब करतात. इनिशियली इक्विलिब्रियम मध्ये 10⁻⁷ मोलर H प्लस पाहिजे होते, पण इक्विलिब्रियम डिस्टर्ब झालं, रिएक्शन बॅकवर्डला गेल्यामुळं जे काय ते H प्लस तयार होणार X त्याची व्हॅल्यू कंपल्सरी 10⁻⁷ पेक्षा कमीच पाहिजे. हे याच्या माझ्या लॉजिक आहे. ली-चॅटली प्रिन्सिपल बघा, इथं ली-चॅटली प्रिन्सिपल ऍप्लिकेबल आहे. कॉमन आयन इफेक्ट, सो दिस इज अकॉर्डिंग टू ली-चॅटली प्रिन्सिपल. हे मी तुम्हाला जे म्हटलं हे ली-चॅटलीज प्रिन्सिपल. ठीक आहे, ही तुम्हाला या ठिकाणी गोष्ट माहित पाहिजे. ओके. मग आता
मग आता या ठिकाणी टोटल H प्लस जे आहे ते किती झालेत मग आपले, ड्यू टू ऍसिड झाले 10⁻⁶ आणि ड्यू टू वॉटर झालेत X आणि टोटल OH मायनस किती होणार, टोटल OH मायनस होणार X, कारण की सोर्स ऑफ OH मायनस हा वॉटरच आहे. बरं, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. आणि आपल्याला माहिती की कुठल्याही टेम्परेचरला KW ची व्हॅल्यू कॉन्स्टंट पाहिजे इन एनी सोल्युशन. कुठल्याही टेम्परेचरला म्हणतोय मी, इन एनी सोल्युशन. मग याचा अर्थ H प्लस इंटू OH मायनस इज इक्वल टू KW, दॅट इज इक्वल टू 10⁻⁴. मी तुम्हाला एक वाक्य लिहून देतो बघा रे, KW फॉर एनी सोल्युशन, नॉट जस्ट फॉर वॉटर, KW for any solution, acidic, basic, neutral. The value of KW at a given temperature 25 degrees Celsius must be 10⁻⁴. इथं गोंधळ करतात म्हणून त्यांना फक्त वाटतं की KW हा जो काय फॉर्म्युला आहे तो फक्त वॉटर शिवाय वापरायचा, तर नाही, वॉटर न्यूट्रल असेल तरी सुद्धा वापरता येतं. वॉटर मध्ये ऍसिड ऍड केला किंवा वॉटर मध्ये बेस ऍड केला तरी सुद्धा अप्लिकेबल आहे. म्हणजे मला काय म्हणायचं, जोपर्यंत वॉटर हे सॉल्व्हंट आहे तोपर्यंत हा फॉर्म्युला ऍप्लिकेबल आहे. जोपर्यंत वॉटर हे सॉल्व्हंट आहे त्याच्यामध्ये तोपर्यंत हा फॉर्म्युला ऍप्लिकेबल आहे. फॉर एनी सोल्युशन KW रिमेन्स कॉन्स्टंट, दॅट इज 10⁻⁴. मग नंबर ऑफ H प्लस आयन्स इन्क्रीज होऊन दे, कमी होऊन दे, काही होऊन दे, स्टील दिस व्हॅल्यू रिमेन्स कॉन्स्टंट. यू हॅव टू रिमेंबर दिस पार्ट. हे मागच्या पण मी सांगितलं, आता पण मी रिपीट करतो. मगाच्या एक्सरसाइज मध्ये मी H प्लस ड्यू टू वॉटर घ्यायचं की नाही घ्यायचं याच्याबद्दल थोडंसं मी एक्सप्लेन केलं, थोडी तुम्हाला आयडिया लागली या ठिकाणी. आता त्याला क्लिअर कट अंडरस्टँडिंग मी तुम्हाला सांगतो, क्लिअर कट अंडरस्टँडिंग सांगतो. यासाठी मॅथमॅटिकल इक्वेशन आपल्याला द्यायला लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. एकतर ओरली मला जास्तीत जास्त या मेथोडॉलॉजीने असं करता येतं. आणि ही एक ट्रिक मी सॉल्व्ह केलं ऍक्च्युअली, ते OH मायनस त्याच्यावरून केलं. तुम्हाला क्लिअर कट या ठिकाणी आयडिया लागेल. आता मी काय करतो, आता जे काही H प्लस आहे त्याची व्हॅल्यू आणि OH मायनसची व्हॅल्यू दोघांची व्हॅल्यू या ठिकाणी पुट करतो आणि मला क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटेल. मला X मध्ये क्वाड्रॅटिक भेटेल ते. मग ते कसं भेटेल सांगतो बघा, आता लक्ष द्या. मग H प्लस आयनचे कॉन्सन्ट्रेशन किती होतं, 10⁻⁶ प्लस X. ऍसिड कडून भेटलं आणि वॉटर कडून भेटलं. OH मायनसची व्हॅल्यू होती X आणि KW होतं 10⁻⁴. ह्याला सॉल्व्ह करत x² प्लस X इंटू 10⁻⁶ मायनस 10⁻⁴ दॅट इज इक्वल टू 0. मग हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन जे म्हणलेलं आहे त्याचे जे रूट आहे ते रूट आहे आता -b प्लस और मायनस न काढायला लागेल आपल्याला. मग याचा अर्थ -10⁻⁶ प्लस ते प्लस मध्येच घेतो, नाही परत तुम्ही मायनस मायनस करणार ते रूट, ठीक आहे, ते नाही येणार ते, कारण कॉन्सन्ट्रेशन तर निगेटिव्ह होऊ शकणार नाही. आता तुमचं या ठिकाणी बीचा स्क्वेअर म्हणजे -6 म्हणजे किती येणार, -12 येणार. -4AC म्हणजे तुमचं येणार ते +4 इंटू 10⁻⁴ होल डिवाइडेड बाय 2. ठीक आहे. आता मला सांगा रे बाळांनो, तुम्ही हे क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं सॉल्व्ह करणार? हाऊ विल यू सॉल्व्ह दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन? शॉर्टकट ट्रिक काय असू शकते क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करण्याची? बघा आता सांगतो. -10⁻⁶ प्लस हे जोपर्यंत इथला पॉवर आणि इथला पॉवर जोपर्यंत इक्वल नाही होणार तोपर्यंत ते आपल्याला सॉल्व्ह नाही करता येणार. मग पॉवरला इक्वल करतो आपण. मग 10⁻⁻12 प्लस मग इथं 10 तुमचं -12 करण्यासाठी 0.04 इंटू 10⁻12 केलं बरोबर, 4 डिवाइडेड बाय 2 -10⁻⁶ प्लस अंडर रूट ऑफ
10⁻12 कॉमन निघालं 1 प्लस 0.04 4 डिवायडेड बाय 2 x इज इक्वल टू -10⁻6 प्लस अंडर रूट ऑफ हे 1.04 झालं इंटू 10⁻12 डिवाइड बाय 2 x इज इक्वल टू -10⁻6 प्लस 1.04 चा स्क्वेअर रूट 1.02 इंटू 10⁻6. सर ते प्लस मायनस झालं पाहिजे ना, नुसतं प्लस कसं? अरे बाबा मायनस मायनस झालं की कॉन्सन्ट्रेशनचा फायनल आन्सर निगेटिव्ह येईल. कॉन्सन्ट्रेशन निगेटिव्ह होतं का? चेक करण्याचं चेक करायसाठी म्हणून. नाही मगाशीच सांगितलं ना मी काय ते मायनस का घेत नाही म्हणून मी ते इथं प्लस ठेवलंय बघ. इथं मायनस मायनस जर झालं ना तू करून बघ होते जर मायनस आणि मायनस जर हा झालं सर काल ते मग ते कॉन्सन्ट्रेशन निगेटिव्ह करायचं नाही म्हणून नाही घेतलं मी. का? कारण काय होतं हे बघ मी ते कसं शोधता येतं 10⁻12 आणि हे -14 म्हणजे -12 कुठेतरी ऍडजस्ट करता येतं आणि पुन्हा रूट मधून ते बाहेर पडलं की ते -6 होणार आणि बाहेर पण -6च आहे. त्यामुळं ते मग दोन्ही जरी ठीक आहे राहू सर तर काय नाही. x इज इक्वल टू 10⁻6 इंटू 1.02 -1 डिवाइड बाय 2 म्हणजे हे 0.02 इंटू 10⁻6 डिवाइड बाय 2 हे कट झालं. हे तुमचं 0.01 म्हणजे x ची व्हॅल्यू आहे 10⁻8 मोलर. आता हे बघा काय हे मगाशी तुम्हाला वाटलं जसं तोंडी कसा काढला ते काल पण म्हणत होतो त्याच्या मग ते मॅथमॅटिकल बॅकग्राऊंड आहे. तोंडी तसं निघत नाही. तसं ऍक्च्युअली ते कन्सेप्च्युअल पण पाहताना काय ते साऊंड वाटत नाही. तर मी जे कॅल्क्युलेशन केले हे पण ह्याच्या मग ते मी हे तुम्हाला ट्रिकनं सांगितलं म्हटलं मी हे नाही म्हटलं की तुम्हाला मी फक्त लक्षात घ्या म्हटलं की KW ची व्हॅल्यू कॉन्स्टंट ठेवण्यासाठी वगैरे मी OH काढला तुम्हाला फ्लो सांगितलाय पण तसं एक कन्सेप्च्युअल साऊंड नाही वाटत. आता सापडला बघा कन्सेप्ट हाय म्हणजे H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन 10⁻6 घेतल्यावर -8 जो भेटतो तो आपल्याला H प्लस ड्यू टू वॉटर भेटतो आणि OH मायनस ड्यू टू वॉटर भेटतो -8. मग हे मॅथमॅटिकल बॅकग्राऊंड आपल्याला रेफरन्स पुस्तकात दिलेलं असतं. आता ते हे सिंगेजवाल्याने दिलेलं आहे. ते पुस्तक खरोखर चांगलं आहे ऍडव्हान्ससाठी वगैरे तुम्हाला. पण मी आता हे अवॉइड करतो कारण ते JEE मेन ऍडव्हान्सला वगैरे हे ऍक्च्युअली विचारत नाही म्हणून मी इथं ते ट्रिक ऍक्च्युअली तुम्हाला इथं कन्सेप्च्युअल कदाचित साऊंड नाही वाटलं असेल. मी तुम्हाला तो फ्लो सांगितलाय तो कसा पण ऍक्च्युअली ना त्यासाठी ती थिअरॉटिकल बॅकग्राऊंड ते हेच आहे. तर ते ऍक्च्युअली मला इथं सांगणं भागच आहे कारण त्याशिवाय तुम्हाला जस्टिफिकेशन देता येणार नाही. कारण कसं असतंय की जे काही मी तुम्हाला थिअरी सांगितले त्याला जो पण जस्टिफाय नाही करणार तो पण काय तो उडत असं अर्ध कन्सेप्च्युअली कमी राहण्याला काय पॉइंटलेस आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितले ही कशी मेथोडॉलॉजी आहे प्रॉपरली बघा. ती क्वाड्रॅटिक इक्वेशन काढता येतं. मग मी ह्या मेथोडॉलॉजीवरून मी तुम्हाला ट्रिक काय सांगितलं की पहिल्यांदा तुम्ही H प्लस ड्यू टू ऍसिड काढा KW चा फॉर्म्युला वापरून OH काढा. कारण आता गंमत बघा काय झालं कारण इथे मी x इज इक्वल 10⁻8 काढलाय तो H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन आहे आणि तेवढंच OH मायनसचं पण आहे. मग मी याला H प्लसचं म्हणणारच नाही मी याला OH मायनसचं म्हणतो. आणि मग ह्याला OH मायनस जर कॉन्सन्ट्रेशन म्हटलं तर POH 8 आला. POH 8 आला. मग टोटल PH प्लस PO ची बेरीज 14 करण्यासाठी मला H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन (10⁻6) पाहिजे. pH हा 6 झाला. मग तुम्ही म्हणणार सर मग H प्लस जे तर तुम्ही 10⁻6 म्हणताय ते कोणाचं ऍसिडचं का वॉटरचं? ऍसिडचं.
मग तुम्ही म्हणा सर तुम्ही तर 10⁻6 प्लस एक्स लिहिलाय, पण तरी सुद्धा त्या ऍसिडचं 10⁻6 एक्झॅक्ट आन्सर कसं आलं? कारण 10⁻6 प्लस H प्लस ड्यू टू वॉटर तुम्ही ऍड करताना ही 10⁻8 फार छोटी व्हॅल्यू, व्हेरी व्हेरी स्मॉल. इट इज अगेन अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 10⁻6 येतं ते. म्हणून तसं होतंय ते. मी H प्लस ऍसिड वरून OH मायनस काढला वॉटरचा, ते कन्सेप्च्युअली इथे तुम्हाला पकडता येणारच नाही कितीतरी काहीतरी केलं तरी. तुम्ही म्हणणार होय सर तुम्ही सांगितलं बरोबर आहे, तुम्ही सांगताय तीच पूर्व दिशा आम्हाला, पण ते इथं तसं नाहीये. मी चेक केलं, कोणीतरी मला वाटलं तुम्ही विचारेल, ठीक आहे तसं नाहीये ते बाळांनो. मी ते H प्लस जे ऍसिड वरनं इथे मी OH मायनस जे काढलं ते तसं डायरेक्टली नाही काढतायत. त्याला मागं अझम्पशन करायला लागतं की ते H प्लस ड्यू टू वॉटर हे फार निग्लिजिबल आहे. मग त्या निग्लिजिबल कन्सिडर करून मग मला टोटल H प्लसचा सोर्स फक्त ऍसिडच घेतलाय आणि OH मायनसचा सोर्स फक्त वॉटर घेतलाय आणि त्याच्यावरनं KW ला 10⁻14 इक्वल टू कॉन्स्टंट राहील असं म्हटलंय मी. आणि हेच इंटरेस्टिंगली 100 व्हॅल्यू दोन्हीकडे. कारण OH मायनस याला मी काय म्हणतो, कारण OH मायनस दोघांच्या मध्ये कॉमन नाहीये. आणि इथे मी काय करतो माहितीये का, इथे ते सायंटिस्ट काय करतात, पुस्तकवाले काय करतात, अझम्पशन करून टाकतात की H प्लस ची व्हॅल्यू आता सध्या तरी फार कमी यायला निग्लेक्ट करून टाका इन कम्पॅरिझन मध्ये H प्लस ड्यू टू ऍसिड. कारण 10⁻6 आणि -8 ह्या व्हॅल्यू मध्ये छोटासा फरक वाटत, छोटा नाहीये बघा, फार मोठा फरक आहे. जवळपास 100 टाइम मोठा आहे ते. म्हणजे वॉटरच्या 100 टाइम्स कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस ड्यू टू ऍसिड आहे ते. म्हणजे छोटं नाही ना ते, 100 टाइम्स म्हटलं की मी. मग ऍक्च्युली मग चला आपण टोटल H प्लस आता इथून काढत, आपण टोटल H प्लस किती आलं बघा. टोटल H प्लस सिस्टम मधलं आपण काढत, मी तुम्हाला एरर पण काढून दाखवतो. प्लस 10⁻8 हे ड्यू टू ऍसिड, हे ड्यू टू वॉटर, हे काढलं. मग ते पुन्हा ह्याला -6 करायला लागेल बाळांनो. मग हे -6 करायला लागेल म्हणजे इथं हे 1 × 10⁻8 आहे ना, ते 1 × 10⁻8 आहे म्हणजे 0.01 × 10⁻6 करायला लागेल. मग याचं तर 1.01 × 10⁻6 झालं ते या ठिकाणी. आणि तुमचा जो OH मायनस आहे या ठिकाणी, तो OH मायनस झाला 10⁻8. आता तिसरा जो पॉइंट आहे तो पर्सेंटेज एरर जो आहे, तो पर्सेंटेज एरर काय की मी समजा H प्लस ड्यू टू वॉटर कन्सिडर नाही केलं तर H प्लस ची व्हॅल्यू किती येते, 10⁻6 येते. ही इनिशियल व्हॅल्यू, ही इनिशियल. आणि जर कन्सिडर केलं तर H प्लस ची व्हॅल्यू फायनल काय येते, ही येते. मग पर्सेंटेज चेंज कसा करतात, फायनल व्हॅल्यू मायनस इनिशियल व्हॅल्यू डिवाइड बाय इनिशियल व्हॅल्यू इंटू 100. इनिशियल व्हॅल्यू इंटू 100. फाइनल value 1.01 into 10⁻6 by considering the H plus due to water. Without considering H plus due to water is 10⁻6 divided by comparison ते H करायचं 10⁻6 करायचं. मग वरून 10⁻6 आणि खालून 10⁻6 कॉमन निघाल तर याचा अर्थ हे राहतं 0.01 इंटू -1 होणार ना ते कॉमन काढल्यानंतर इंटू 100 आणि फायनल आन्सर येतो 1%. म्हणजे याचा अर्थ मी जर H प्लस ड्यू टू वॉटर जर कन्सिडर नाही केलं तर जास्तीत एरर मला 1% आहे. दॅट इज ऍक्सेप्टेबल. थोडं तरी असं मन घट्ट करून ऍक्सेप्टेबल म्हटलं मी, ठीक आहे. पण आता इमॅजिन करा, मग जर H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन जर मी अजून 10⁻6 पेक्षा कमी केलं तर ते वॉटरचं कॉन्ट्रीब्युशन त्यावेळी वापरायला लागतं. पण ज्यावेळी H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन 10⁻6 किंवा त्यापेक्षा जास्त असेल त्यावेळी फक्त ऍसिडचं कॉन्ट्रीब्युशन वापरू शकता. कारण एरर फारसा काय मोठा नाहीये. अगदी ते 10⁻6 ला 1% एरर आहे. 10⁻6 पेक्षा जर ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन जास्त झालं तर एरर हा 1% पेक्षा कमी येणार. अँड दॅट इज ऍक्सेप्टेबल.
दॅट डज नॉट हॅम्पर अवर कॅल्क्युलेशन. मग हे कसं आहे तुम्हाला सांगतो, थेअरी कशी तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला या ठिकाणी ट्रिक सांगितली. कशी ट्रिक सांगतो बघा. आता मी तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवलं. जे ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं असतं त्याच्यावरून स्ट्रॉंग ऍसिड वरून जर असेल तर डायरेक्टली 100% डिसोसिएशनला घ्या. मग त्यावेळी काय करा, H प्लस ड्यू टू वॉटर आपण कन्सिडर नाहीच करत. या इथं H प्लस ड्यू टू वॉटर आपण कन्सिडर नाहीच करत. मग आपण काय करतो, KW ला कॉन्स्टंट करण्यासाठी 10⁻14 करण्यासाठी मग आपण pH जर 2 असेल तर POH 12 पाहिजे, दोघांची बेरीज 14 पाहिजे, असं आपण याला कन्सिडर करतो. आणि नंतर वॉटरसाठी जेवढा OH मायनस तेवढाच H प्लस X आणि X असं कन्सिडर करतो. आणि अल्फा तर माहिती आहे H प्लस आयनच्या कॉन्सन्ट्रेशनवरून C अल्फावरून काढतो, पण हे असं काढत जातो. पण जसं जसं 10⁻6 ला येईल मी तेव्हा H प्लस ड्यू टू ऍसिड ते कमी करेन आणि ड्यू टू वॉटर कम्पेरेबल होत जातील. आणि एका ठराविक व्हॅल्यूनंतर 10⁻8 नंतर तर ते वॉटरचं H प्लस ड्यू टू वॉटर जास्त राहील आणि H प्लस ड्यू टू ऍसिड कमी राहील. पण त्या केसमध्ये तुम्हाला कन्सिडर करायला लागेल, ह्या वरच्या केसमध्ये नाही करायला लागेल कन्सिडर. ह्या दोन्ही गोष्टीकडे लक्ष द्या. आणि हे तुम्हाला अंडरस्टँड करायला लागेल, तुमचं तुम्ही समजून घ्यायला लागेल. हे कॅल्क्युलेशन बघायचं, हे एक्स आणि हे एक्स मी घेतलं या ठिकाणी. ली चॅटली प्रिन्सिपल पण लावून सांगितलं. टोटल H प्लस दिलाय मी आणि हे एक्सप्रेशन इज ऍप्लिकेबल फॉर एनी सोल्युशन वेदर इट इज ऍसिडिक, बेसिक और न्यूट्रल. KW हा एक इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे जो वॉटरसाठी असतो. आणि हा कॉन्स्टंट वगैरे ना ते फक्त वीक इलेक्ट्रोलाइटवर ऑपरेट करतात, स्ट्रॉंग वरती नाही. ते मी केमिकल इक्विलिब्रियम मध्ये पण शिकवलंय. सोल्युशन कोणतं असू देत हे ऑपरेट होतं KW ह्या वॉटरच्या रिएक्शन वरती. मग कसं ऑपरेट होतं, तर ते वॉटर मधले तुम्ही H प्लस जर वॉटरचे H प्लस जर वाढवलं तर रिएक्शन बॅकवर्ड होते. पण बॅकवर्ड अशी होणार की जेणेकरून KW ला ऍडजस्ट करायला पाहिजे. नाही तर प्रॉब्लेम काय होतो, जर तुम्ही ऍसिड टाकला तर H प्लस वाढतं सिस्टम मधलं H प्लस वाढतं की KW ची व्हॅल्यू वाढायला पाहिजे. मग ती KW ची व्हॅल्यू वाढायला नको, कॉन्स्टंट राहायला पाहिजे, म्हणून रिएक्शन बॅकवर्डला जाते आणि अल्फा डिक्रीज होतो. पण टाकलेलं ऍसिड जर फार कमी असेल तर रिएक्शन जास्त बॅकवर्डला जात नाही, अल्फा पण जास्त डिक्रीज होत नाही तुमचं. हे अशी टाईपमध्ये थिअरी असते. मग हे गंमत काय माहितीये का, ते H प्लस ड्यू टू वॉटर कन्सिडर करायचं का नाही करायचं हे तुम्ही कम्पेअर इथे करू शकता बघा. या ठिकाणी H प्लस ड्यू टू वॉटर 10⁻8 आहे, -6 आहे. मग ह्या दोघांच्या रिलेटिव्ह व्हॅल्यूज वरून ठरवावं लागतं की इथं टोटल H प्लस किती घेणार आहात तुम्ही KW मध्ये, टोटल H प्लस किती घेणार आहात त्याच्यावर ठरतो ते. आणि जर मी इथं मागं आलो तर मला वाटतं एखादी व्हॅल्यू आपण जर बघितली, हे बघा इथं बघा, इथे तुम्ही जर पाहिलात हे 10⁻7 H प्लस ची व्हॅल्यू आहे आणि ही पण 10⁻7 OH H प्लस ड्यू टू वॉटर. मग दोघांची बेरीज करा. आता कन्सिडर करा दोघांची बेरीज करा. तर हे इथं KW कसा मेंटेन करून दाखवतो बघा मी तुम्हाला. समजा जर तुम्ही ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन जर HCl ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन जर तुम्ही 10⁻7 मोलर घेतला तर ऍसिड मुळे H प्लस जो भेटतो तो 10⁻7च भेटतो. OH मायनस हा KW ला कॉन्स्टंट करण्यासाठी आपण समजा काढलं 10⁻7 आला आणि जेवढे OH आहेत तेवढे वॉटर मधले H प्लस किती होणार, मग तेवढेच होणार. मग आता समजा मी इथं कन्सिडर जर केलं तर आता बघूयात आपण H प्लस इंटू OH मायनस इज इक्वल टू KW. मग याचा अर्थ H प्लस ड्यू टू ऍसिड अँड ड्यू टू वॉटर दोघांची मधून आपण घेऊयात. हे ऍसिड मधून आलेले आहेत आणि हे वॉटर मधून आलेले आहेत. मग याचा अर्थ 10⁻7 प्लस 10⁻7 म्हणजे याचा अर्थ 2 इंटू 10⁻7 2 इंटू 10⁻7 1 प्लस 1 आपण ऍड करतो
इंटू 10⁻⁷. मग ते त्यामध्ये कॅल्क्युलेशन पुन्हा चेंज करायला लागतं आपल्याला जेवढे आपण H प्लस ड्यू टू वॉटर जेवढे कन्सिडर करतो का नाही. आता सध्या तर मी तुम्हाला H प्लस ड्यू टू 1 सेकंड ह्या पार्टला लगेच जात नाही. ठीक आहे. ते 10⁻⁶ ची बाउंड्री घ्या आणि ज्यावेळी H प्लस ड्यू टू वॉटर कन्सिडर करायला लागतं त्यावेळी काय करायचं ते सांगतो तुम्हाला. आता मी वॉटरचं H प्लस कन्सिडर करू नका हे जे कॅल्क्युलेशन सांगितलं आणि H प्लस ड्यू टू वॉटर ज्यावेळी कन्सिडर करतो त्यावेळी काय करायचं तेवढं सांगतो. बरं, हा स्क्रीनशॉट काढून घेतला का बघा सगळ्यांनी. आजच्या फक्त एवढंच पार्ट, नाहीतर पुढे अजून डिटेलमध्ये भरपूर गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मला आता जायचं नाही बिलकुल सुद्धा. कारण आता मला ते तुम्हाला ते बाउंड्री आहे 10⁻⁷ आहे ना, ते पण त्या ठिकाणी केडब्ल्यू व्हॅल्यू कॉन्स्टंट होत नाही, ती पण बाउंड्री आहे, त्याला पण तुम्हाला ते सॉल्व्ह करायला पाहिजे. हा ते सांगतो ते काय करायला लागेल पाहिजे तुम्हाला. तर ते काय सांगतो त्याचं पुढे चुकते तुम्हाला सांगतो. आता बघा आता हे सिंपल टर्म्स मी सांगतो. आता हे H प्लस ड्यू टू वॉटर झालं. आता ज्यावेळी तुम्ही HClचं कॉन्सन्ट्रेशन आता सांगतो ते 10⁻⁴ हे आन्सर आलं पाहिजे. मग HClचं कॉन्सन्ट्रेशन ज्यावेळी तुम्ही 10⁻⁷ घेताय तिथं H प्लस ड्यू टू वॉटर कन्सिडर करायला पाहिजे आणि हे ऍसिडचं 1 सेकंड सांगतो ट्रिकच सांगतो. ते पुढचं कॅल्क्युलेट काय नाही करत बसत मी. OH मायनस हा आता इथं फक्त काळजी घ्यायला लागते. इथं 10⁻⁷ झालं ड्यू टू ऍसिड. ठीक आहे. हा आता याचं कॅल्क्युलेशन जे आहे त्याला पण कॅल्क्युलेशन करायला लागतं बहुतेक असं वाटतंय तर मला. 1 सेकंड थांब. ओके, हे आपण क्वाड्रेटिक इक्वेशनला बघूयात. 10⁻⁷ प्लस 6 हा 10⁻⁷ प्लस 6 10⁻⁷. ठीक आहे. तर इथे जे आपण OH मायनस जे काढले ना ते मी फक्त ट्रिक सांगितलंय, पण ऍक्च्युली ते OH मायनस तेवढे येत नाहीत तिथं. इथं OH मायनस तेवढे येत नाहीत कारण ते तुमचं KW ची व्हॅल्यूला 10⁻⁴ झालं पाहिजे. हे तुम्ही ट्रिक या ठिकाणी काढलेलं आहे. बघा अजून किती ट्रिक मला शोधता येतो यामध्ये. -7 ला तुम्ही जर कन्सिडर केलं ओके, हे बघ HCl गिव्ह राईज टू पटकन लिहितो त्याला. HCl गिव्ह राईज टू H प्लस प्लस Cl मायनस H2 गिव्स H प्लस प्लस OH मायनस. इथं 10⁻⁷ आहे समजा, हा X आणि हा X आहे. ठीक आहे. मग याचा अर्थ परत तुम्हाला काय करायला लागेल, H प्लस इंटू OH मायनस ही KW ची व्हॅल्यू आपल्याला कॉन्स्टंट ठेवायची आहे. KW ची दॅट इज इक्वल टू 10⁻⁴. मग हे तुमचं इथं X प्लस 10⁻⁷ ड्यू टू ऍसिड ड्यू टू वॉटर आणि X या ठिकाणी ही 10⁻⁴. मग ह्याला परत सॉल्व्ह करायला लागेल कारण ते बॉर्डर लाईन जेवढे आहेत ना 10⁻⁷ त्याला सॉल्व्ह करायला पाहिजे. ते डायरेक्ट तसं येत नाही की प्लस 10⁻⁷ इंटू X मायनस 10⁻⁴ इज इक्वल टू 0. याला जर सॉल्व्ह केला 10⁻⁷ प्लस √ऑफ -14 प्लस 4 इंटू 10⁻⁴.
डिवाइड बाय 2 म्हणजे 10⁻⁷ प्लस 5 इंटू 10⁻⁴. 10⁻⁴ कॉमन काढलेलं डिवाइड बाय 2. 5th रूट किती रे? 2 पॉइंट किती तो 5th रूट? 2 दूनी 4 100. $42. ठीक. हे 2.2 येतं काय तर ते -10⁻⁷ प्लस 2.2 इंटू 10⁻⁷. तर ते 1.1 येतं. 1. म्हणजे 0.5 अप्रॉक्सिमेटली इंटू 10⁻⁷ म्हणजे 5 इंटू 10⁻⁸ येतो ते. सो दिस व्हॅल्यू यू हॅव टू कन्सिडर ॲज अ कॉन्सन्ट्रेशन ऑफ द OH मायनस. ठीक आहे, 5 येतं ते म्हणजे याचा अर्थ 5 इंटू 10⁻⁸. ओके, मग याचा अर्थ H प्लस ड्यू टू ऍसिड जर आपण घेतलं या ठिकाणी, मग तुम्हाला ते सॉल्व्ह करण्याची पद्धत मग या ठिकाणी अशी सांगता येईल मला. H प्लस प्लस Cl मायनस दॅट इज 10⁻⁷. हे 10⁻⁷ आहे. ओके, मग आता टोटल H प्लस आपण कसे काढणार बघत आपण. टोटल H प्लस जे आहेत ठीक आहे. तीच मेथोडॉलॉजी आता मी तुम्हाला जे सांगितलेलं आहे तीच मेथोडॉलॉजी क्वाड्रॅटिक इक्वेशनची फॉलो करा. फक्त इथं काळजी घ्या, हे मी असंच तुम्हाला सेकंड या ठिकाणी मी तुम्हाला ट्रिक सांगतो. इथपर्यंत हा पार्ट क्लिअर आहे. ओके, या पार्ट मध्ये हा ठीक आहे. फक्त ह्या पार्ट मध्ये करेक्शन करा की ह्या पार्ट मध्ये 10⁻⁷ मायनस येणार नाही. ऍक्च्युली ते काय तुम्हाला सांगतो. या पार्ट मध्ये प्रॉब्लेम काय होतो, इथं आपण H प्लस ड्यू टू वॉटर निग्लेक्ट केलेलं आहे. त्यामुळे बघा हे 6 + 8 14 आहे, 9 + 5 14 आहे, 10 + 4 14 आहे, 11 + 3 14 आहे आणि 12 + 2 14 आहे. इथे निग्लेक्ट केले. आता प्रॉब्लेम इथं असा आहे, इथं -7 जर आपण घेतलं ना तर ऍक्च्युली हे 7 + 7 14, 14 + 7 हे तुमचं येणार 21. पण PH + PO ची बेरीज 21 नाही येत. 21 नाही येत त्या ठिकाणी. मग ते जर आपल्याला ते प्रूव्ह करायचं असेल ना तर मग याचा अर्थ OH ची व्हॅल्यू तुम्हाला ह्या ठिकाणी चेंज करायला लागेल. ह्या ठिकाणी फक्त चेंज करायला लागेल OH ची व्हॅल्यू. OH ची व्हॅल्यू या ठिकाणी चेंज करायला लागेल. मग तुम्ही याला एक दुसरी मेथड आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन नको असेल दुसरी एक मेथड आहे. ती मेथड असं करा की इनिशियली वॉटरमध्ये H प्लस आणि OH मायनस जे होते दॅट इज इक्वल टू 10⁻⁷ आणि हे पण 10⁻⁷ होतं. आता OH च्या संदर्भात वी आर नॉट शुअर. वॉटर न्यूट्रल असतं ना, पहिल्यांदा वॉटर न्यूट्रल असतं. मग ते न्यूट्रल असल्यामुळं मी ह्या ठिकाणी इनिशियली हे 10⁻⁻1 असं आपण कन्सिडर केलं होतं. असं कन्सिडर करा तुम्ही त्याला. पण ते OH ला कन्सिडर करणं थोडंसं चुकीचं जातं. मग H प्लस ड्यू टू वॉटर इनिशियल 10⁻⁷ आहे. मग H प्लस ड्यू टू ऍसिड पण 10⁻⁷ आहे असं वाटलं जर कन्सिडर केला
तर ते येतं 2 × 10⁻⁷. हे जर OH संदर्भात जर मला काही माहित नसेल तर मग याच्यावरून जर आपण pH काढला तर pH येतं ते 7 - log 2 येतं टू द बेस 10 आणि हे येतं तुमचं ते 6.7 येतं. 6.7 काढला तर POH जे आहे त्याला 14 मधून आपण मायनस करणार म्हणजे 7.3 येणार POH. तर त्याच्यावरून तुम्ही जर कॉन्सन्ट्रेशन ऑफ जर OH मायनस जर काढलात ठीक आहे, तो तुमचा एक्झॅक्टली कॉन्सन्ट्रेशन जो OH मायनसचा आहे तो एक्झॅक्टली पुन्हा नाहीतर याच्यावरून काढा 5 × 10⁻⁸ येतो. हा एक मार्ग आहे काढण्याचा, क्वाड्रॅटिक इक्वेशन एक मार्ग आहे. नाहीतर दुसरा एक मार्ग आहे टोटल H+ जर आपल्याला माहित असेल आणि OH मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन KW पाहिजे. मग KW जर पाहिजे असेल तर OH मायनस इज इक्वल टू 10⁻14 डिवाइडेड बाय 2 × 10⁻7 इज इक्वल टू 0.5 × 10⁻7 आणि इथून पण ते आन्सर 5 × 10⁻8 येतं. बघा ते इथं जर H+ ड्यू टू वॉटर कन्सिडर केलात ना तर इथं तुम्हाला ते 5 × 10⁻8 घ्यायला पाहिजे. ऍक्च्युली मगाशी मी काय करतो की H+ ड्यू टू वॉटर मी कन्सिडरच नाही केलं होतं या ठिकाणी, सगळ्यांनी निग्लेक्ट केलं होतं म्हणून 10⁻7 हे 10⁻6 लिहायचं आणि त्याच्यावर मी वॉटरचं काढायचं -7 -6 वगैरे असं. मग आता तुम्हाला ह्या ठिकाणी बाळांना चेंज करायला पाहिजे. एक्झॅक्टली ह्या ठिकाणी 5 × 10⁻8 होतं आणि -8 ला आणि -9 ला पण हे तुम्हाला या ठिकाणी चेंज करायला पाहिजे ही व्हॅल्यू. इथं ठीक आहे, इथं तुम्ही H+ ड्यू टू वॉटर कन्सिडरच नाही करत त्यामुळे इथं OH मायनस आणि H+ या दोघांची मल्टिप्लिकेशन 10⁻14 पाहिजे. हे ठीक आहे, हे ठीक आहे, इथं काय अडचण येत नाही. पण H+ ड्यू टू वॉटर जेव्हा कन्सिडर करताय हे दाखवण्यासाठीच मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय की इथं तुम्हाला आता व्हॅल्यू OH मायनस चेंज करायला लागते. तुम्ही जे मगाशी लिहून घेतलाय त्यामध्ये ह्या व्हॅल्यू बाळांना चेंज करा. हे वाटतं तेवढं हे सिम्पल नाहीये, फार डिटेलमध्ये आणि जास्त पार्ट आहे. मला जेवढं सिम्प्लिफाय करता येईल तेवढं मी सिम्प्लिफाय केलंय. आता हे सगळं नाही, हे केमिस्ट्रीपेक्षा मला वाटतं थोडं तुम्ही मॅथमॅटिकल डोकं लावा की H+ ड्यू टू वॉटर कन्सिडर केल्यामुळे काय होईल जर फार कमी असेल तर. मग फार कमी असेल समजा 10⁻8 असेल तर 10⁻6 + -8 ओमिट करतो -8 ला. मग -6 आणि OH -8 ते OH -8 कुठं आला क्वाड्रॅटिक वरून आला. तेवढं H+ पण आहे. मग ते -14 ला केलं. पण मी जसं कमी करत गेलो ना मग जसं कमी करत गेलं मग आता प्रॉब्लेम बघा, जर मी H+ ड्यू टू वॉटर जर कन्सिडर नाही केला तर एरर येतो OH मध्ये कॅल्क्युलेशनच्या. कारण जर मी इथं H+ ड्यू टू वॉटर जर नाही कन्सिडर केलं तर OH - 10⁻7 येतो. ते पुन्हा चुकतं. त्यापेक्षा मग इथं तर कन्सिडर करायला पाहिजे. दोघांची व्हॅल्यू तर कम्पेरेबल झालेली आहे. कम्पेरेबल झाले म्हणून कन्सिडर करायला लागतं. आणि जर तुम्ही H+ ड्यू टू वॉटर कन्सिडर केलात तर बी कॉशियस अबाउट OH मायनस. इट इज नॉट गोइंग टू रिमेन ॲज इट इज गोइंग टू चेंज. आणि ते चेंज होऊन येते 5 × 10⁻8. हे लक्षात घ्या. जर तुम्ही म्हणून तुम्हाला यामध्ये फक्त नोट देतो आजच्या लेक्चरमध्ये, नोट एवढीच देतो की इफ वी आर कन्सिडरिंग H+ due to water, be cautious while finding out value of OH minus. From KW. ही पहिली नोट आजच्या लेक्चर मधलं जिस्ट. अँड इफ वी निग्लेक्ट H+ ion concentration due to water, the -6 boundary, then remember in the formula of KW ह्या इथं वरती जर कन्सिडर केला तर फॉर्म्युला KW असं होणार आहे H+ टोटल ड्यू टू ऍसिड प्लस वॉटर आणि तो OH मायनस असं लिहायला लागेल. आणि ते H+ ड्यू टू ओनली ऍसिड आणि OH मायनस ड्यू टू वॉटरच असतो फक्त दोन्हीकडे. दॅट इज इक्वल टू KW. हे तुम्हाला मला वाटतं हे आत्ताच्या लेक्चर मधली ही सगळी समरी पार्ट आहे सगळ्याच्या सगळा.
आणि हे सगळं अंडरस्टँडिंग मॅथमॅटिकल झाल्यानंतर मग पुढच्या वेळी पेपरमध्ये मग ही ट्रिक लावायची की ह्या ट्रिकनं पटकन कॅल्क्युलेशन होतं, स्पीडनं होतं, दुसऱ्यात काहीच नाही. हे थोडंसं मॅथमॅटिकल विचार करा पडलं. मी आता काही सांगू शकत नाही, मला जेवढं सांगता. आणि हा, मी इथं तुम्हाला हे काय केलं, मग इथं पण क्वाड्रेटिक वापरलं होतं मी, पण ते बदललं. क्वाड्रेटिक सगळं सोडून मला दुसरी पद्धत सांगावी होती. मी काय केलं, उलट केलं. सुरुवातीला वॉटर न्यूट्रल होतं, त्याच्यामध्ये H+ तर 10⁻⁷ मला माहित आहे. OH माहित आहे म्हणू नका, कारण चेंज H+ मध्ये आहे. OH या H+ वरून काढायला लागतो. मग जर तुम्ही OH माहित आहे म्हटलं 10⁻⁷, तर काय प्रॉब्लेम होतो की H+ ड्यू टू वॉटर पण 10⁻⁷, कारण इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी पाहिजे ना वॉटर मध्ये. मग परत हा -7 आणि हा -7 तुम्ही बेरीज करा 2 × 10⁻⁷, आणि परत OH - 10⁻⁷ ते -14 होतच नाही. मग त्याला शॉर्टकट ट्रिक अशी की H+ ड्यू टू वॉटरच पहिल्यांदा कन्सिडर करा 10⁻⁷, दोघांना ऍड करा 2 × 10⁻⁷, pH काढा 6.7, आणि त्याच्यावर OH - 5 × 10⁻⁸ डायरेक्टली याच्यावरून काढा, नाहीतर मग याच्यावरून काढा. ते ऍडजस्ट झालं पाहिजे त्या ठिकाणी. ही ट्रिक आहे. नाही तर सरळ प्लेन क्वाड्रेटिक इक्वेशन अप्लाय करा, डोक्याला ताप नको. सरळ प्लेन क्वाड्रेटिक इक्वेशन अप्लाय करा. मग तुम्ही हे ट्रिक आहे ह्या कॅल्क्युलेशन करण्याची. ज्यावेळी आपण H+ ड्यू टू वॉटर कन्सिडर करतो त्यावेळी पण क्वाड्रेटिक इक्वेशन अप्लाय करा, आणि ज्यावेळी कन्सिडर करतोस त्यावेळी क्वाड्रेटिक इक्वेशन अप्लाय करतो. नाही करता क्वाड्रेटिक इक्वेशन अप्लाय करण्याची गरजच नसते. ठीक आहे, चला आजचा पण क्लिअर आहे का बाळांनो सगळ्यांना? हा सर. सर जरा नोट दाखव. कुठली, ही का? हीच का हा मागची? सर. सर ते पर्सेंटेज. ओके, हे मागचं का? हा सर. ओके सर. ओके. PNG फाईल झाली. नंतर मी रेकॉर्डिंग पण आता सेव्ह झालं आजचं. नंतर PNG फाईल रेकॉर्डिंग दोन्ही पण सेंड करतो. हे बाळांनो जरा असं ना, हे सगळे मी आता जे शिकवले ते टोटली बेस्ड ऑन JEE ऍडव्हान्स्ड पार्ट आहे. आता त्यामध्ये थोडंसं मॅथमॅटिकल बेसिक आहे, आणि हे JEE मेनला आणि थोडासा पार्ट यातला JEE मेनला लागतो आणि नीटला पण लागतो. JEE मेन नीटला कुठला लागतो सांगतो. JEE मेन नीटला ना हे लागतं बघ, हा टेबल लागतो, हे टेबल लागतो. हे टेबलची कॅल्क्युलेशन तुम्हाला आलं पाहिजे. ह्याच्यावरती भरपूर क्वेश्चन्स आहेत JEE मेन नीटला. फक्त ते जरासं H+ OH- वगैरे लक्ष द्या. आणि ऍडव्हान्सला जो पार्ट आहे ना, तो थोडासा अजून डिटेलमध्ये पर्सेंटेज एरर आणि हे जे ट्रिक्स वगैरे वापरतो की या ठिकाणी मी काढण्यासाठी, हे ऍडव्हान्सचा पार्ट आहे. आणि दोन्ही पण नोट सगळ्या एक्झाममध्ये सगळ्यांना लक्षात घ्या. ठीक, चला. सो नाऊ दिस कंप्लीट्स आवर टुडेज पार्ट. थँक्यू सो मच. बाय सर.